समर्थ मैत्रिणींनो, मी दीपाली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर दीपावलीच्या ज्या साड्या पिको फॉलला आलेल्या आहे, ब्लाऊज आलेले आहेत, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मला आज किती साड्यांना फॉल लावायचा आहे आणि किती ब्लाऊजची कटिंग करायची, तर चला मी तुम्हाला दाखवते किती साड्या आपल्याला पिको फॉलसाठी आलेल्या आहेत। बघा मैत्रिणींनो, ही साडी आपल्याकडंच कस्टमरने घेतलेली आहे आणि एकाच कस्टमरने 3 साड्या आपल्याकडं घेतलेल्या आहेत। तर मला पिको फॉल करायच्याच होत्या, तर त्यांना मी विचारलं तुमच्या साड्यांना सुद्धा फॉल करायचं आहे का। त्यांनी घेऊन साईडला ठेवल्या होत्या, तर कन्फर्म केलं की हां मला घ्यायच्यात। तर बघा, ही एक साडी आहे, ही 1950 रुपयाची साडी आहे। तर 1900 रुपयामध्ये आपण त्यांना दिलेली आहे। तर खूप सुंदर अशी साडी आहे, मी तुम्हाला दाखवते। तर खूप छान असं कलर सुद्धा साडीचा आहे या, आणि दुसऱ्या 2 साड्या कोणत्या घेतल्या ते पण मी तुम्हाला दाखवून देते। तर आपण याच्यामध्ये बघूया ब्लाऊज पीस याच्यातला कसा आलेला आहे ते तुम्हाला मी दाखवते। लांब रुंद एकच नंबर आहे साडी, लंबी रुंदी। तर बघा, ह्या पद्धतीचा आपला ब्लाऊज पीस जाणार आहे याच्यावरचा। छान असं डिझाईन आहे याला बॅक नेकला। तर याची डिझाईन आपल्या चॅनलवर येईलच, आणि हाताला सुद्धा छान असं स्टोनचं वर्क आहे। तर ही झाली एक साडी, आणि दुसरी साडी त्यांनी ही घेतलेली आहे, बांधणीमधून साडी घेतलेली आहे। तर आपले नेहमीचे कस्टमर आहे ते, जे आपल्याकडे साड्या घेतात, ब्लाऊज शिवतात, पिको फॉल करतात। तर बघा, ही बांधणी साडी आहे, हे 1000 मध्ये त्यांना दिलेली आहे। खूप छान असं याचं कापड आहे, आणि हे जे तुम्हाला याच्यावरती प्रिंट दिसते ही निघत नाही धुतल्याच्या नंतर, एकदम क्वालिटी आहे, आणि खूप छान अशी नाजूक याची लेस सुद्धा आहे। तर बघा, ह्या पद्धतीने याचा हा जाणार आहे पदर, हा पदर जाणार आहे, आणि याचा सुद्धा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते। पूर्ण आतमध्ये साडी प्रिंटेड आहे, आणि छान अशी वर्क आहे त्याला। तर ब्लाऊजच्या हातावरती ही लेस येणार आहे, आणि हे बघा, हा जाणार आहे ब्लाऊज पीस। तर बॅक साईडला ही डिझाईन येणार आहे, आणि खूप कमी प्राईजमध्ये इतकी छान ब्लाऊजला डिझाईन सुद्धा आहे, आणि पूर्ण प्रिंटेड साडी सुद्धा आहे। हे बघा, आणि पूर्ण खाली लेस आहे या साडीला, आणि कलर सुद्धा खूप छान आहे। लंबी रुंदीला साडीला बघायची गरज नाही। तर चला, दुसरी सुद्धा साडी मी दाखवते त्यांनी घेतलेली। आता हे पिको फॉल करायचं म्हणून म्हटलं मैत्रिणींसोबत शेअर करावं। तर बघा, ही सुद्धा साडी त्यांनीच घेतलेली आहे। तर ही 1150ची आहे, तर 1100 मध्ये मी त्यांना लावून दिलेली आहे। तर याचा सुद्धा खूप छान असा कलर आहे। उंची तुम्ही बघू शकता, भरपूर अशी उंची आहे साडीची, उंचीला भरपूर अशी साडी आहे बघा ही। तर याच्यातला ब्लाऊज पीस कसा जाणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवून देते। बघा, छान असं स्टोन वर्क आहे, आणि पूर्ण हे धाग्याचं काम केलेलं आहे। याच्यावरचं निघायसारखं काहीच नाही, आणि सिंपल तुम्ही जर कपाटात ठेवून कंटाळ्या या साडीला, तर रोज डेली यूजसाठी सुद्धा खूप छान अशी ही साडी आहे, बघू शकता। तर आपण याचा ब्लाऊज पीस बघूया। बघा, हा आहे ब्लाऊज पीस। ही हातावरती डिझाईन येणार आहे बाहीच्या दंडावर, आणि बॅक साईडची डिझाईन बघा सिंपल आहे। तर प्रत्येक ब्लाऊजमध्ये, तिन्ही ब्लाऊजमध्ये बॅक नेकला डिझाईन आलेली आहे। तर यांच्या ह्या 3 साड्या आपल्याला फॉल करून घ्यायच्या, त्यानंतर ब्लाऊजसुद्धा आपल्याला स्टिच करायचे। तर बाकीच्या साड्या मी दाखवते कोणत्या कोणत्या फॉलला आल्यात त्या, आणि याचे सुद्धा फॉल मी आता काढून घेते। ब्लाऊज पीस सुद्धा काढून घ्यावं लागणार आहे। आज भरपूर असा वेळ आपल्याला साड्यांना फॉल करण्यासाठी जाणार आहे। तर ही सुद्धा खूप छान अशी साडी आहे। तर ह्या सगळ्या उधारीवरच साड्या आहेत, उधारी जेव्हा गोळा होईल तेव्हा। तर त्या पहिली उधारी क्लिअर करतात, आणि नंतर मग दुसऱ्या घेतात। पैशाच्या बाबतीत परफेक्ट क्लिअर आहे, असे स्टोन आहे याला। तर झाल्या 3 साड्या, चला मी दाखवते तुम्हाला।
ही एक साडी राहिली होती आणि ही सुद्धा आपल्याकडेच घेतलेली आहे साडी। तर ही सुद्धा 1950 रुपयाची साडी आहे। तर मी तुम्हाला दाखवून देते बघा, हाताचा पदर जाणार आहे। खूप छान अशी कॉटन सिल्क मधून ही साडी आहे, पेपर कॉटन मध्ये मोडती आणि खूप छान अशी आहे। मला सुद्धा खूप आवडली बघा, खूप सुंदर आहे। तर याचा ब्लाउज सुद्धा आपल्याला शिवायचे आणि याला पिको फॉल सुद्धा करायचे। तर चला बाकीच्या साड्या बघूया आपण आता। ही एक साडी राहिली होती आणि ही सुद्धा आपल्याकडेच घेतलेली आहे साडी। तर ही सुद्धा 1950 रुपयाची साडी आहे। तर मी तुम्हाला दाखवून देते बघा, हाताचा पदर जाणार आहे। खूप छान अशी कॉटन सिल्क मधून ही साडी आहे, पेपर कॉटन मध्ये मोडती आणि खूप छान अशी आहे। मला सुद्धा खूप आवडली बघा, खूप सुंदर आहे। तर याचा ब्लाउज सुद्धा आपल्याला शिवायचे आणि याला पिको फॉल सुद्धा करायचे। तर चला बाकीच्या साड्या बघूया आपण आता। फॉलचे कलर पण काढून घ्यायचे। तर बघा आता ही एक आहे, तर याचा कलर सुद्धा आपण काढून घेऊया। त्यानंतर ह्या साडीचा कलर सुद्धा आपण काढून घेऊ बघा, हा परफेक्ट होतोय। तर किती साड्या आपल्याला फॉल करायच्यात ते मी तुम्हाला दाखवते। तर हा एक 3 झाल्या, त्याच्यानंतर बघा ही एक 4, त्याच्यानंतर ही एक, तर हिला हा ऑरेंज बसून जातो, एक 5 झाल्या। त्यानंतर बघा आता बघा ही एक 6, त्यानंतर ही एक ग्रीन कलरची माझीच आहे ही साडी। तर हे बघा ही 7, त्यानंतर बघा ही 8, ही एक, तर ही एक 9, त्याच्यानंतर हा एक आहे कलर। तर ह्या साड्या बिलकुल अजिबात बंद होत नाहीत, चालूच आहे ब्लाऊज शिवायला आणि पिको फॉल करायला। तर याला हा होतो ग्रे कलर, परफेक्ट भेटला नाही। तर किती 10-11 झाल्या। त्यानंतर बघा ही एक 12 आणि बघा ही एक 13, बघा ही एक 14। तुम्हाला मोबाईल मध्ये या साडीचा कलर वेगळा दिसतो, पण हा फॉल परफेक्ट बसन। 14 साड्या ह्या बघा, ही एक 15, एक 16, बघा ही एक आपली, ही एक आहे 17 फॉलच्या झाल्या साड्या, फॉल लावण्यासाठी 17 साड्या ह्या, आणि ही एक 18। तर याचा सुद्धा फॉल काढून घेतलाय। 18 साड्यांना फॉल लावायचा आहे। आणि हे बघा पिकोसाठी, ह्या पिकोसाठी आलेल्या आहेत बघा ह्या साड्या, याचा पिको करायचा आहे। तर आज किती वेळ लागेल मला नक्कीच सांगा। आज एवढ्या साड्यांना फॉल जोडायचेत। तर चला, एवढं सगळं झाल्याच्या नंतर फॉल जोडून झाल्यावर भेटूया परत। तर बघा मैत्रिणींनो, मी सकाळी तुम्हाला दाखवलं होतं, तर एवढ्या साऱ्या फॉल झालेल्या आहेत साड्या, ह्या फॉल जोडून झालेल्या आहेत। तर बघू शकता तुम्ही, आणि खूप दिवसभर फॉल लावून सुद्धा एवढ्या अजून साड्या बाकी आहेत बघा। ही एक बाकी आहे, ही एक बाकी आहे, ही बाकी आहे अजून, आणि ही सुद्धा, ही पण, आणि ह्या 2 बाकी आहे। याला पिको करून घेतलं ह्या खालच्या साड्यांना एवढ्या, आणि एवढ्या साड्यांना फॉल जोडेत। तर बघा तुम्ही, 2 वाजता मी पिको फॉलला बसले होते आणि 5 वाजेपर्यंत मी तेवढ्या साड्यांना फॉल जोडलेत। तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, श्री स्वामी समर्थ। तर छान आपली परत एक ही सुद्धा साडी आपली सेल झालेली आहे।
तर या साड्यांना मी आता उद्या लावून घेणार आहे फॉल. आणि एक ब्लाऊज मला शिवायचे, ते ब्लाऊज मी आता स्वयंपाक झाल्याच्या नंतर कंप्लीट करून देणार आहे. सकाळपर्यंत मला कंप्लीट करून द्यायचे. तर चला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.